जल जंगल नि जमीन करू संतुलित समयाला, जल जंगल नि जमीन करू संतुलित समयाला, निसर्गाचे हे चक्र ठेवू सुरक्षित जगण्याला, निसर्गाचे हे चक्र ठेवू सुरक्षित जगण्याला. 33% जमिनीवरती हवे राखीव जंगल, 33% जमिनीवरती हवे राखीव जंगल, पर्यावरणाचा होईल समतोल, टक्केवारी याची दहा म्हणून आले कर्म करण्याला, अरे टक्केवारी याची दहा म्हणून आले कर्म करण्याला, निसर्गाचे हे चक्र ठेवू सुरक्षित जगण्याला, निसर्गाचे हे चक्र ठेवू सुरक्षित जगण्याला, निसर्गाचे हे चक्र ठेवू सुरक्षित जगण्याला. काळी माती आणि शेण, आणि शेण पातळ स्वरूपामध्ये मिक्स केलं तर त्या शेणाच्या पाण्यातूनच चिखल चांगल्या प्रकारे तयार होतो. आता हे मिक्स केल्यानंतर त्याचा एक जीव करून घ्यायचा आपल्याला, शक्यतो जेवढं ड्राय ठेवता येईल तेवढं ठेवायचं आपल्याला. तर ठेवल्यानंतर आता हा गोळा तयार झालेला आहे. एका साईडनं तुम्ही याला दाबून पुरणपोळी कसं पोळी भरतात ना त्या प्रकारे करू. यामध्ये आता मी इथं कडुलिंबाचं बी आहे, ते काळी माती आणि शेणीचं प्रमाण घ्यायचं, हा प्रमाण समप्रमाण घ्यायचं, एक पाणी. थोडीशी लाल माती पण टाकली तर चालते ह्याच्यामध्ये. आता ही बी आतमध्ये ठेवलेलं आहे. ठेवल्यानंतर तुम्ही बी बंद करा, असं नंतर गोळा करा. आता हा गोळा तयार केल्यानंतर हा वाळल्यानंतर खूप टणक होणार आहे, त्यामुळे पहिल्या पावसात फुटणार नाही. मग ह्याला लवकरात लवकर फोडण्यासाठी आपण बारीक वाळू वापरणार आहे. ही वाळू थोडीशी आपण हातामध्ये घेऊन थोडीशी प्रेस करायची ह्याला. त्यामुळे वाळूमुळे काय होणार, ही वाळू आतमध्ये प्रवेश केलेली आहे. ज्यावेळी पाणी पडेल ह्याच्यावर पावसाचं, त्यामुळे वाळू पहिला ती माती वेगळी करायला प्रयत्न करणार. म्हणजे वाळूमुळे हवा आतमध्ये लवकर खेळती राहणार आहे आणि पहिल्याच पावसामध्ये आपला सीड बॉल फुटण्यास मदत होणार. सध्या वाढत्या तापमानाला नियंत्रण करण्याचं सर्वात नैसर्गिक महत्त्वाचं साधन म्हणजे झाड. ही झाडं आपण विविध रोपवाटिकेच्या माध्यमातून लावतो, त्याचं प्लांटेशन करतो, त्याचे संगोपन करतो. परंतु या झाडांची संख्या आपण जर पाहिली आपल्या सोलापूर डिस्ट्रिक्टमध्ये तर खूपच कमी आहे. 1.2 सुद्धा आपल्याकडे फॉरेस्ट आढळत नाही आहे. पण ह्या संख्या वाढवण्याचं काम आपल्या हातामध्ये आहे विविध माध्यमातून, कारण प्रत्येकजण रोपवाटिका तयार करून प्लांटेशन करू शकत नाही. मग त्यासाठी एक छोटासा अनोखा वेगळा प्रयोग की त्यांना या पर्यावरण कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी म्हणजे सीड बॉल तयार करणे. म्हणजे आम्ही त्याला बीज चेंडू म्हणतो, ज्याची उधळणी करून तुम्ही 100पैकी 10 झाडे तरी तुमच्या माध्यमातून उगवू शकता. ही प्रोसेस खूप सुंदर आहे, आपण घरी बसून करू शकता. हा निसर्ग जपण्याचं काम तुमच्या हातामध्ये आहे. निसर्ग तुम्हाला जगवतोय, त्यामुळे निसर्गाला जपणं हे तुमचं कर्तव्य आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही आहे निसर्गामध्ये कुठल्याही प्रकारचं वाईट कृत्य करून इथल्या बायोडायव्हर्सिटीला, इथल्या हॅबिटॅटला नष्ट करण्याचा.
त्यामुळं निसर्ग जपा, निसर्ग तुम्हाला जपे. फक्त पर्यावरणाबाबत बोलणं आणि कृती करणं या दोन वेगळ्या वेगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्यातलं कृतीशील पर्यावरणाच्या संवर्धनासंदर्भातले कृती ही करण्याचे संकल्प सोलापूरकरांनी केला. आणि सोलापूरकर एकवटले आहेत ते केवळ आणि केवळ पर्यावरण संवर्धन आणि तेही कृतिशीलतेसाठी. एक बोलणं हे नाही तर कृती पण आहे, ही सोलापूरकरांनी दाखवलेली आहे. सीडबॉलच्या माध्यमातून आपण बऱ्याच मोठ्या शहरामध्ये बघितलं असेल की सीडबॉल करणे वगैरे किंवा वाचलं असेल, पण प्रत्यक्ष सोलापुरात ही संकल्पना पहिल्यांदा राबवली गेली. आणि पहिल्याच चळवळीमध्ये लक्ष हात यामध्ये एकवटले आणि अनेकांनी तयार केलेले छोटे मोठे सीडबॉल्स आहेत. ह्या सीडबॉल्समधून 1000 सीडबॉल्स तयार झाले आणि त्यातनं हजारामधनं किमान पुढच्या वर्षापर्यंत 2-1 रोपं तयार झाली आणि त्यातले संवर्धन करून 1,500 नवीन झाडं लागली गेली. तरी पण सोलापूरकरांचा या प्रत्येक हरित सोलापूरमध्ये प्रत्येकाचं योगदान आहे आणि हात सगळ्यांचे एकवटतील. जेव्हा मी इको फ्रेंडली क्लबशी कनेक्टेड झाले तेव्हा मला निसर्ग संवर्धनाच्या अनेक गोष्टी ते जे उपक्रम राबवत आहेत ते उपक्रम फार आवडले आणि त्यांच्याबरोबर काम करण्याची माझी फार इच्छा होती. तर ती मला संधी त्यांनी उपलब्ध करून दिली. आज या ठिकाणी सीड बॉल बनवण्याचं जे प्रशिक्षण दिलं गेलं तर ते अतिशय चांगला उपक्रम आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला हा जो घेतलेला उपक्रम आहे तो नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. कारण की आत्ता म्हणजे सीड बॉल जे आपण बनवणार आहोत ते पावसाळा सुरू झाल्यानंतर आपण ते ज्या ठिकाणी टाकू त्या ठिकाणी तिथून नवीन अंकुर उगवणार आहेत आणि नवीन त्या ठिकाणी झाडं तयार होणार आहेत. तर या दृष्टीने आपण अनेक झाडं वाढवू आणि त्याचं संवर्धन करू. तसंच आता सोलापूर ही स्मार्ट सिटी होते, त्याचबरोबर सोलापूर ग्रीन सिटी होणं जास्त गरजेचं आहे. कारण सोलापूरमध्ये पावसाचं प्रमाण फार कमी असतं आणि जर हे असे इको फ्रेंडली क्लब निसर्ग माझा सखा यांच्या माध्यमातून असे उपक्रम जर राबवले गेले आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवले गेले तर नक्कीच त्याचा फायदा होईल आणि सोलापूर नक्कीच ग्रीन सिटी बनेल. एक पूरक असं हे सीड बॉल निर्मितीचं वर्कशॉप आज इथं घेतलेलं आहे आणि त्या वर्कशॉपमध्ये सीड बॉल निर्मिती करत आहेत. वेगवेगळ्या 3 वर्षापासून ते 76 वर्षापर्यंतचे लोक सहभागी झालेले आहेत. याचा मला आनंद वाटतोय. असे इको क्लब मला वाटतं सोलापुरात प्रत्येक वार्डमध्ये तयार व्हायला पाहिजे, विकेंद्रित काम व्हायला पाहिजे आणि सर्व दिशेने आपण जर वृक्ष लागवड केली तर आपणाला ह्याचा रिझल्ट मिळेल. आणि हे सीड बॉल जे आहेत हे आपणाला भूमातेला प्रदान करायचे. फक्त आपल्याला करायचे काय तर या छोट्याच गोष्टीला सुरुवात करायची आहे. सीड बॉल तयार करायला घरच्या घरीच आपण करू शकतोय, जेणेकरून आपलं शहर, आपलं गाव, आपला महाराष्ट्र, आपला देश पूर्ण हरित होऊन जाईल आणि आपल्या पर्यावरणाला खूप मोठी मदत होईल. आपण बघतो जगाला तापमानवाढीच्या समस्येनं घेरलेलं आहे. आपल्या जवळसुद्धा उन्हामध्ये ऊन वाढतंय, तापमान वाढतंय, हवेचं प्रदूषण होतंय, पाण्याचं प्रदूषण होतंय. ह्या सगळ्या गोष्टी जर रोखायच्या असतील तर झाडं वाढली पाहिजे आणि झाडं वाढण्यासाठीचं जे हे प्राथमिक टप्प्यावरचं जे काम आहे, निसर्गाशी एकरूप होणं, निसर्गातली छोटी छोटी बिया एकत्र करणं आणि त्यांचे सीडबॉल तयार करणं आणि ते तयार करून ते निसर्गामध्ये परत टाकणं, त्याची झाडं होणं. इको फ्रेंडली क्लब आणि निसर्ग माझा सकाळनं हे जे काही कार्यशाळा आयोजित केलेली आहे ते एक छोटंसं काम असलं तरी ते इतकं मोठं काम आहे की ते शब्दात सांगता येणार नाही. आणि म्हणून सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने हे सीडबॉल कसे तयार करावेत आणि ते निसर्गात कसे टाकावेत, त्यांना झाडं कशी उगवून येतील पावसाळ्यात टाकल्यानंतर, हे बघायला हवं असं मला वाटतं. धन्यवाद.
तर वेगळा उपक्रम आहे, निसर्गासाठी आहे, जे सध्या दुष्काळ चालू आहेत याच्यावर मात करण्यासाठी हे उपक्रम तुम्ही सगळेजण घेत आहेत. एक वेगळा उपक्रम असल्यामुळं लहान मुलांपासून ते वृद्धांपासून सगळे येत आहेत, त्यामुळं इंटरेस्ट घेण्यासारखं पण आहे. आणि माझ्यामध्ये तर मी लहानपणी चिखल खेळल्यामुळे आता बरंच चिखल खेळायला मिळालं, चिखल खेळायची संधी मिळाली. आणि तसंच निसर्गाला एक श्रमदान म्हणतात ना, श्रमदान दिलं असं म्हणायला हरकत नाही. जी झाडी आता सध्या झाडं कापण्याचं पण प्रमाण जितकं आपण म्हणतो की हिरवळ असलं पाहिजे, आपण निसर्गात गारवा मिळाला पाहिजे, ऑक्सिजन वाढलं पाहिजे, त्यासाठी झाडांची कमतरता जाणवते. आपण जंगलात जातो, आता जंगल आधीसारखं नाही राहिलेलं आहे. कुठे झाडांची तोडणी होतीये तर कुठे कधी कधी वणवा पेटून झाडांचं नुकसान होतं. तर त्यामध्ये हे आपण जर जंगलात जाऊन सीड्स बॉल इतरत्र सुटसुटीत टाकल्या तर या झाडी वाढतील ना, झाडी वाढून आपल्यालाही गारवा मिळेल. आणि त्या ठिकाणी जायचं आपल्याला एक काय म्हणतात, हा हे मी लावलं याचा एक आनंद मिळेल, एक सुख मिळेल की आपण काहीतरी केलंय निसर्गासाठी. त्यामुळे अशा प्रकारच्या कार्यशाळा नियमितपणे विविध शाळांमध्ये, त्याचबरोबर ती विविध सोसायटीमध्ये आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्याला लहान मुले असतील किंवा विविध त्या ठिकाणी मान्यवर असतील अशांच्या माध्यमातून आपण ही जर कार्यशाळा राबवली तर नक्कीच पुढे ही एक लोकचळवळ होऊन या सर्वांना आपण चांगला प्रतिसाद मिळेल. इको फ्रेंडली क्लबच्या वतीनं पर्यावरण दिनाच्या निमित्तानं स्मृती उद्यानमध्ये सीड बॉल बनवण्याची आज कार्यशाळा आयोजिली होती. सोलापूरकरांनी खूप छान रिस्पॉन्स या कार्यशाळेला दिलेला आहे. लहान मुलं, महिला आणि मोठ्यांनी अगदी उत्साहाने सीड बॉल बनवलेत. या निमित्तानं पर्यावरण संवर्धनाचा हा छोटासा प्रयत्न आम्ही करतोय. तुम्ही या चळवळीमध्ये सहभागी व्हावं. या सीडबॉलचा उपयोग जंगलामध्ये आपण जेव्हा निसर्ग भ्रमंतीला जातो तेव्हा या निसर्ग भ्रमंतीमध्ये नुसत्याच बिया टाकण्यापेक्षा त्याचं शेण आणि माती याच्या गोळ्यामध्ये रूपांतर करून ते जर बी त्यात लावलेलं असेल आणि ते जर गोळे टाकले तर कीटक पक्षी त्याला उगवायच्या आधी न खाता ते झाड, ते रोप उगवेल आणि एक छानसं मोठं वृक्ष तिथे होईल. आणि त्याच्यातून जी फळं मिळतील ती तेथील आदिवासी आणि लोकांना उपयोगाला येतील. आपल्याला हे जे बनवलेले बीजगोळे आहेत हे निसर्गाच्या सानिध्यामध्ये टाकायचे असं म्हणता येणार नाही, तर आपल्याला ते द्यायचे आहेत निसर्गाला परत, जेणेकरून परत आपल्या मातीतून नवीन रोपं तयार होतील. पावसाळा जेव्हा येईल, पहिला पाऊस पडेल त्यावेळेला हे सर्व बीज आपल्या भूमीमध्ये, पृथ्वीमध्ये रुजले जातील आणि त्यापासून नवीन रोपं तयार होतील. तर आपण फार नाही तरी थोडं काहीतरी करू शकतो. या उक्तीने प्रेरित होऊन आज आम्ही इथे सगळे कार्यशाळेला जमलेलो आहोत आणि निसर्गाच्या प्रती जी भावना आहे ती फक्त एक देण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही सीड बॉल बनवलेले आहेत. तुम्ही बनवले? सोलापूर हरित करण्यासाठी बनवतोय सीड बॉल. हाय फ्रेंड्स, आम्ही सीड बॉल बनवले. तुम्ही बनवले? आम्ही बनवलेत बीजगोळे. तुम्हालाही बनवायचे आहे? आम्ही सीड बॉल बनवलेत. तुम्ही बनवलेत का? आम्ही सीड बॉल बनवलेत. तुम्ही बनवले काय? सीड बॉल बनवले. तुम्ही बनवले?